नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली, की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉर रेग्युलर अपडेट्स. सोबतच आपला टेलिग्राम चॅनल पण आहे. तर या जर व्हिडिओच्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये गेले, तर तुम्हाला याच्यामध्ये टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही माझ्या ग्रुपला जॉइन व्हा. जे काही रेग्युलर अपडेट असतात, आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ज्या प्रकारे तुम्ही माहिती बघताय थंबनेलमध्ये, तर कारागृह विभाग भरती याचा जो निकाल लागलेला होता, तर या निकाल संदर्भात आता सर्वात महत्त्वाची अपडेट ही आहे, की आता याचं कागदपत्र पडताळणी म्हणजे ज्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे डी-व्ही म्हणतो, तर त्याचा शेड्यूल आलेला आहे. आणि तो शेड्यूल आपल्याला इथे बघायचा आहे कोणत्या तारखेपासून सुरुवात होत आहे. तसंच निवड सूचीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणी संदर्भात कोणती महत्त्वाची सूचना आहे आणि तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, ही ती लिस्ट आहे. आपलं लिस्ट म्हणण्यापेक्षा हे नोटिफिकेशन आहे आणि हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये विषय कारागृह विभागाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या निवड सूचीत ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत, तर त्यांची डी-व्ही प्रोसेस संदर्भात ही माहिती आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, आय होप तुम्ही आपल्या त्या वेबसाईटवरती गेले असणार. ही वेबसाईट आहे त्याची बघा, www.mahaprison.government.in. इथे तुम्हाला जो निकाल लागलेला होता, कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक 125 कनिष्ठ लिपिक आणि 31 वरिष्ठ लिपिक या पदांचा निकाल लागलेला होता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण चेक नाही केलं, तर ते तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांचा इथे सिलेक्शन झालेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि तो शेड्यूल पण आपण बघणार आहोत. तर बघा, कारागृह विभाग सरळ सेवा लिपिक ही जी एक्झाम झालेली होती, तर त्याच्यामध्ये बघा ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणक्रमांकानुसार आणि सामाजिक आरक्षणानुसार प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन एकूण जे 125 लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक अशी जी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती, तर त्यांची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागतील, त्या डॉक्युमेंटची लिस्ट पण इथे सांगणार आहे मी तुम्हाला. इथे या नोटिफिकेशनच्या शेवटी ती लिस्ट पण देण्यात आलेली आहे. तर इन सिंपल वर्ड बघा, आता तुम्हाला हा जो शेड्यूल आहे, या शेड्यूलनुसार तुम्हाला डी-व्हीसाठी जायचं. तर एकदा काळजीपूर्वक माहिती ऐकून घ्या. तर बघा, वरिष्ठ लिपिक, लिपिक, लिपिक आणि लिपिक. तर इथे सुरुवात होत आहे 8/7/2024 पासून आणि इथे उमेदवार संख्या. तर हा सिरियल नंबर बघून घ्या आणि इथे स्थळ तुमचं कुठलं असणार आहे, पुण्याला. इथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्याच्यानंतर दुसऱ्या तारखेला 9/7/2024ला 41 अनुक्रमांकानुसार. त्याच्यानंतर 10/7/2024ला 11 ते 80. त्याच्यानंतर नेक्स्ट डे 11/7/2024ला 11 ते 81 ते 125 या प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याआधी जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील, याच्यामध्ये जर काही माहिती सुटत असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट पण करू शकता. त्याच्यानंतर बघा, यांनी एक फॉर्म पण दिला आहे, तो फॉर्म पण भरायचा आपल्याला. आता शॉर्टमध्ये तो आपण बघूया. तर बघा, हा जो फॉर्म दिलेला आहे तुम्हाला, हा फॉर्म आपल्याला सोबत म्हणजे भरून घेऊन जा तुम्ही आणि याच्यामध्ये याची प्रिंट काढून घ्यायची. इथं तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, तुमचं वय किती आहे, ज्या तारखेला ॲडव्हर्टाईज आलेली होती 31/12/2000 रोजी तुमचं वय इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर जी माहिती इथे सांगितलेली आहे, ती अचूक तुम्हाला भरायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला इथेच तुमची सिग्नेचर करून हे तुम्हाला सोबत ठेवायचं. आणि याचे जे काही तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील, त्याच्यासोबत तुम्हाला हे घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, याची पण प्रिंट काढून तुम्हाला हे संपूर्ण भरून घेऊन जायचं आहे. कारण आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण इथे सबमिट करावं लागते. तर इथे तुम्हाला हे डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर जी काही माहिती इथे सांगितली आहे, संपूर्ण माहिती भरून इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला मूळ प्रमाणपत्र, आता कोणते तुम्हाला मूळ प्रमाणपत्रासहित झेरॉक्स कॉपी लागणार आहे, तर त्याची माहिती इथे संपूर्ण दिली आहे. तर जे तुम्हाला इथे दिलेलं आहे, याची पण प्रिंट काढून तुम्हाला जिथे तुम्हाला इलिजिबल आहात, तिथे तुम्हाला असं राईट मार्क करायचं आहे आणि जिथे तुम्हाला नाही, तिथे असं क्रॉस मार्क करायचा आहे. तर हा पण डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये बघा, संपूर्ण माहिती दिलेली आहे, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे.
तर ऑनलाईन तुम्हाला अर्ज याची मूळ कॉपी काढून घ्या तुम्ही प्रिंट. त्याच्यानंतर अर्जातील नावाचा एक पुरावा म्हणजे एस-एस-सी तुम्हाला सर्टिफिकेट इथे लागणार आहे. वयाचा पुरावा द्यायचा आहे. एस-एस-सी सर्टिफिकेट पण चालते याच्यामध्ये. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे ज्याच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरलेला आहे. मागासवर्गीय असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, ई-डब्ल्यू-एससाठी लागेल. त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास त्याचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे जे डॉक्युमेंट्स तिथे तुम्हाला लागत आहेत, ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे आपण ऑलरेडी इथे सांगितलेलं आहे आणि अनुभव असल्यास ते प्रमाणपत्र इथे जोडायचं आहे. तर ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सोबत तुमची झेरॉक्स कॉपी हे सोबत घेऊन जायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. तर सध्यासाठी एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा फ्रेंड्ससोबत, लाईक करा. थँक यू व्हेरी मच.